नमस्कार मित्रांनो, चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करत असाल, तर रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही मराठीमध्ये छोटे-छोटे व्हिडिओ बनवत असतो बँकिंग सेक्टरमधले. लोन, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स आणि पैसे कमवण्याचे ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्ग या संदर्भात आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. आज एक नवीन टॉपिक आपण घेऊन आलेलो आहे, की ओव्हरड्राफ्ट कर्ज घेण्यासाठी कागदपत्र कोणती-कोणती लागतात. आपण यापूर्वी 2-3 व्हिडिओमध्ये ओव्हरड्राफ्ट कर्जाविषयी सर्व माहिती दिलेली आहे. जर तुम्ही बघितली नसेल तर चॅनलवर ओव्हरड्राफ्ट लोन म्हणजे काय आणि ते कुणासाठी फायद्याचं आहे याची सर्व माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. तर व्हिडिओला सुरुवात करूया. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. तर कागदपत्र कोणती लागतात त्याच्या अगोदर आपण पात्रता बघूया. ओव्हरड्राफ्ट लोन कुणाला मिळतं? तर तुमचं बँकेसोबतचं रिलेशनशिप महत्वाचं आहे. ज्याचं खातं त्या बँकेत बराच काळ चालवावे त्याला ओडी सहज मिळतं. ओव्हरड्राफ्टला शॉर्ट फॉर्म ओडी असं म्हणतो. तर कमीत कमी 1 वर्ष तरी तुमचं त्या बँकेमध्ये खातं असायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पटकीन ओडी मिळतो. पण हे शक्यतो नोकरदारांसाठी हा नियम आहे. जर तुम्ही बिझनेसवाले असताल, तर तुम्हाला हा नियम कंपल्सरी नाहीये. जिथं खातं नाही तिथं सुद्धा तुम्हाला ओडी मिळण्याची चान्सेस असतात. त्याच्यानंतर उत्पन्न. तुम्हाला जे जॉबवाले आहेत त्यांचा जो पगार आहे तो नियमित पगार असायला पाहिजे. आता प्रत्येकाचा पगाराची ओडीची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. कोणाला 30,000 सॅलरी असेल तरी ओडी मिळते, कोणाला कुठे 25,000 असेल तरी मिळते, 20,000 असेल तरी मिळते. प्रत्येक बँकांचे नियम वेगवेगळे आहेत. परंतु तो जो येणारा पगार आहे गेली 1 वर्षापासून तो नियमित असायला पाहिजे. कधी-कधी काही ठिकाणी दर 2-4 महिन्यांनी पगार होतात. अशा ठिकाणी ओडी मिळायला अडचणी येतात. त्यामुळे उत्पन्न स्थिर असायला पाहिजे. त्यासोबत व्यावसायिक जे बिझनेसवाले आहेत त्यांचं दर महिन्यामध्ये कमीत कमी 2-4 एंट्र्या तरी असायला पाहिजेत. एखाद्या महिन्यात एंट्रीच नाहीये आलेल्या पैशाची, म्हणजे दर महिन्याला अकाउंटला पैसे यायला पाहिजेत. कॅश इन्कम असेल तर कोणी कन्सिडर करत नाही. इन्कम हा अकाउंटला यायला पाहिजे आणि तो स्थिर असायला पाहिजे. अशा वेळेस तुम्हाला ओडी मंजूर होते. तिसरं आहे तुमचं क्रेडिट हिस्ट्री. नक्कीच सिबिल स्कोअर आता सगळीकडेच विचारला जातोय. सिबिल स्कोअर शिवाय कोणी लोन देत नाही. ज्यांनी कधी लोन नाही काढलेलं अशा लोकांचा सिबिल 0 असतो किंवा -1 असतो. अशांना लोन मिळू शकतो. आता ज्यांचा सिबिल स्कोअर क्रिएट झालेला आहे, ज्यांनी छोटे-मोठे लोन काढलेले आहेत किंवा कुठलेही लोन याच्यापूर्वी काढलेत आणि त्याचे हप्ते बाउन्सेस केलेले नाहीयेत, वेळेवर हप्ते भरलेले आहेत. अशा वेळेला तुम्हाला लोन मिळायला काही अडचणी येत नाही. कमीत कमी 700च्या वर सिबिल असायला पाहिजे. पण ज्यांचा सिबिल खराब आहे, समजा 700च्या खाली झालेला आहे, तर अशा लोकांना सुद्धा लोन मिळू शकतो. पण त्या केसमध्ये तुम्हाला काहीतरी त्यांना तारण ठेवावं लागतं. मग गोल्ड असेल किंवा तुमची एक एफ-डी असेल किंवा तुमची एल-आय-सी असेल किंवा तुमची प्रॉपर्टी असेल, हे तारण ठेवून सुद्धा तुम्हाला ओडी मिळू शकतो. मी हे तुम्हाला सांगितलं, की गहाण ठेवलं तरी तुम्हाला ओडी मिळते. काही बँका ओडीसाठी फिक्स्ड डिपॉझिट, मालमत्ता, एल-आय-सी पॉलिसी, शेअर्स मागतात. सॅलरी अकाउंटला काही विदाऊट तारण तुम्हाला सॅलरी अकाउंटवर लोन मिळू शकतं आणि बिझनेसवाल्यांना सुद्धा तारण आणि विदाऊट तारण असे दोन्ही गोष्टी ऑप्शन असतात. व्यवसायासाठी वार्षिक टर्नओव्हर महत्त्वाचा असतो. तुमचा वर्षाचा टर्नओव्हर किती आहे? आता टर्नओव्हर म्हणजे टोटल बँकेत आलेले जे पैसे आहेत ते इम्पोर्टंट आहेत. गेलेले, आलेले मिळून नाही. फक्त आलेल्या पैशांचा खूप विचार केला जातो. त्याच्यात तुमचा नफा किती आहे? तुम्ही आय-टी रिटर्न्स कितीचे भरलेले आहेत? याच्यावर तुमची ओडीची मर्यादा, जी लिमिट असतं ते ठरतं. आता लागणारी कागदपत्र बघूया आपण. सगळ्यात महत्त्वाचं कुठेही गेलं तर बँकिंग सेक्टरमध्ये के-वाय-सी लागतं. के-वाय-सी म्हणजे काय-काय लागतं? तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, ओके. तुमचं मतदार कार्ड असेल किंवा तुमचा पासपोर्ट असेल, हे तुमचं पहिलं डॉक्युमेंट. दुसरं डॉक्युमेंट आहे तुमचा ॲड्रेस प्रूफ. आता ॲड्रेस प्रूफमध्ये काय लागणार आहे? तर तुमचं आधार कार्ड लागेल. लाईट बिल असेल तर लाईट बिल लागेल. समजा तुम्ही रेंटवर राहत असाल तर भाडे करार तुमचा बनवलेला असेल तो लागेल. पासपोर्ट असेल तर पासपोर्ट लागेल. त्याच्यानंतर तुमचं उत्पन्नाचा पुरावा लागेल, इन्कम प्रूफ. आता इन्कम प्रूफमध्ये काय-काय जर तुम्ही पगारदार असाल तर तुमची सॅलरी स्लिप लागतील. 3 सॅलरी स्लिप लेटेस्ट, फॉर्म नंबर 16. तुमचं एक आणि बँक स्टेटमेंट लागेल 6 महिन्याचं. जर तुम्ही जॉब बिझनेस करत असाल, तुमचे आय-टी-आर लागतात. काही ठिकाणी आय-टी-आर कंपल्सरी आहेत, काही ठिकाणी आय-टी-आरची गरज नाहीये. पण बँक स्टेटमेंट हे कंपल्सरी आहे सगळीकडे. विदाऊट बँक स्टेटमेंट कुणीही लोन देणार नाही. 1 वर्षाचं बँक स्टेटमेंट आणि आय-टी-आर सोबत जर बॅलन्स शीट असेल तर द्या, नसेल तर काही फरक पडत नाही. ऑडिटेड आय-टी-आरची गरज नसते. साधी आय-टी-आर असतील तरी चालू शकतात. नंतर शॉप ॲक्ट उद्योग आधार तर कंपल्सरी आहे सगळीकडे. त्यामुळे 3 वर्ष जुना बिझनेस असणं गरजेचं असतं. ज्यांचे नवीन बिझनेस आहेत त्यांना ओडी कोणी देणार नाहीये. त्याच्यानंतर गहाण ठेवायची जी कागदपत्र आहेत, कोलॅटरल डॉक्युमेंट्स आपण जे म्हणू, त्यासाठी तुमची जी प्रॉपर्टी आहे किंवा तुमची एफ-डी आहे, ह्याचे जे डॉक्युमेंट्स आहेत, ते तुम्हाला तिथं द्यावे लागतात. तर इतके डॉक्युमेंट्स तुम्ही दिलात, की तुम्हाला ओडी मिळून जाते. तुम्हाला याच्याबद्दल कुठलाही काही प्रश्न असेल ओडी संदर्भात, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्ही एखादा तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल, तर कमेंटमध्ये नंबर ठेवा तुमचा, मी तुम्हाला कॉल करीन. आम्ही गेली 10 वर्षाला याच प्रकारचे लोन्स करतो. पर्सनल लोन, बिझनेस लोन, त्याच्यानंतर हे कोलॅटरल लोन, विदाऊट कोलॅटरल लोन्स, ओडी लोन्स,
हे सगळ्या प्रकारचे लोन्स आम्ही करत असतो. कधी कुणाला काही गरज असेल लोन संदर्भात तरी तुम्ही तुमचा नंबर जरी खाली कमेंटमध्ये दिला तर चालेल. आम्ही तुम्हाला संपर्क करू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. थँक